पिल्ल्यासाठी बारकी बारकी पिल्ले आहे, ह्या बारक्या पिल्ल्याशी चारा आणून द्या. काल 30,000 कोकरी काय मागितला आशीर्वाद मला सांगितलेले आहे. म्हणताना हा पुण्यभूमी नगरीमध्ये संतांची बकरी आलाय. ह्यांच्या दरबारामध्ये आज कीर्तन होत. दगडे महाराज म्हणजे तुळशी गावावरनं आलती. मग आम्हाला गावातलं एक फोन आलं. हा एवढे हिशे कट करत होते. आज कीर्तन नको असं झाली. असून दे, सगळेजण दुःखित आहे. मोठा राजा गेलेले आहे बर का. राजा गेलाय त्यांचा मी या ठिकाणी हास्यस्वागत करतो. मी पुन्हा जन्माला येईल. असून दे, संत बाळूमामाचा महिमा, सत्यवा देवीचा महिमा तुम्हाला सगळ्याला ठाव आहे. कसा आहे, ज्या ज्या बावी कर तिच्या बाळूमामाला येताना आत्मनिश्वास ठेवून आलं. मेंढी माऊली जरा सेवा केली, मेंढरा काय गेली. एवढं पुण्य आहे, एवढं पुण्य आहे. बाळूमामा भगवंतांचं भगवंत आहे, देवाचा देव आहे. देव ऋषी होतो बाळूमामा. कन्नड मध्ये देवरशप्पा म्हणतात त्याला. तिकडं असं देव सांगत होत. अशी अंगात देव येत नव्हतं बाळूमामाला. आपल्या तोंडातनं ज्या ज्या शब्द बाहेर पडत ती कधी बी खोट झाली नाही. जन्म झालाय 1892 ला. आज पुतर शब्द कधी बी खोट ठरलं नाही बाळूमामांचा, कधी बी नाही. म्हणताना असा मेंढरा राखणारा एक साधा बाळूमामा थोडं जगात मोठं देव होऊन गेलो. जगात बघा, महाराष्ट्रामध्ये मंदिर आहे. कोल्हापूर जिल्हा आदमापुरात, कोल्हापूर जिल्हा तालुका मेथगे गाव मध्ये. खरं ती कोल्हापूर जिल्ह्यात गाजलं असं नाही, भारतात ऑल इंडिया मध्ये बाळूमामांचं नाव गाजलंय बर का. कसं कसं गाजलं असेल बघा. सांगोला तालुका, जवळा, गिरडी जवळा, कदलास, नांदेसूर, कोळेकरवाडी, कोणूर ह्या तळावर बकरी असताना मी मेंढ्या राखत होतो. हिने आता पंचाला हिने कारभारी होत. हिने कारभारी असताना ही कुत्र पंढरपूरला जायच होत. 2003 ला ही कुत्र पंढरपूर वारी करत होत. ही कुत्र ह्याच गाडीला 102 इजापूर जिल्हा भरतगी गावामध्ये वारलं. बाळूमामाचं कुत्रा, बाळूमामाचं ट्रॅक्टर मागच्या टॉलीला आता जाता जाता उडी मारली. जोडीच्या गंगावर गेली. बाळूमामाच्या समाधीला, कुत्र्यांच्या समाधीला फक्त 17 मिनिटं जादा माग पुढं झालंय. त्या दिवशी बाळूमामांचा समाधी पुण्याची होती भरतगी गावामध्ये, इजापूर जिल्ह्यामध्ये आहे. इजापूर पासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. त्या भरतगी गावामध्ये हा कुत्र्यांचं मंदिर बांधलं. समाधी लय मोठी आहे. तिथं बाळूमामांचा सत्यवादेवीचा मूर्ती नाही. ही कुत्र कसं आहे, असंच कुत्र्यांची समाधी बांधलंय आणि मूर्ती बी असंच केलंय. त्या भरतगी गावामध्ये साक्षांत वाघ्याच्या नावानं चांगलं म्हणून आरती करतात. तालुका इजापूर, जिल्हा इजापूर, इजापूर पासून बरोबर 13 किलोमीटर अंतरावर भरतगी गाव बर का. हा असं आहे. हा आता पंचांच्या हातामध्ये माईक देतो. त्याने बी 2 बाळूमामाचं चैत्र सांगतात. जय बाळूमामा, त्याने बी धन्यवाद करतो. बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगलं. मेजर साहेब उठून सांग, टाळे वाजवा बघताना. बाळूमामांच्या नावाने सांग भले, आई सत्यबाईच्या नावाने सांग भले. विशेष मला काय ते जास्ती सांगता येत नाही, पण त्या ज्या भगवंताने मला जो रस्ता दाखवला, आमच्या कारभाऱ्यांनी वाघ्याचं नाव जे ठेवलं होतं आणि वाघ्या होता तसा, तो वाघ्याचं एक वैशिष्ट्य आम्ही स्वतः मी माझ्या याने बघितलेले आहे. आता हे शेत मालक आहे,
त्या आमच्या वाघ्याला तुमचं घर शेत मालकाचं माहित असतं का? नाही. इथं तळ पालखी आली की तो वाघ्या त्या तळ मालकाच्या घरात देवाऱ्याला जायचं पहिल्यांदा. तर त्याचं काय, मी सांगोला गिरडी मध्ये जवळजवळ 2-2.5-3 महिने होतो. एकादशीला आम्ही कितींदा तरी त्याला तिथं पाहिलेला आणि तिथं पण पाहिलेला. ज्या दिवशी तुमच्या तळात घरी आला, तुम्ही धार काढली, काही असेल, बरोबर त्या टाइम आम्ही स्वतःच्या गावात 2004 ला ही बकरी माझ्या घरी आली होती. मी संध्याकाळी फॅमिलीने धार काढली, लगेच आला, किटली समोर ठेवली, पिली दूध, आम्ही ते पण खाल्लं आणि डेअरीला घालायचं ते घातलं. 5 दिवस बकरी होती. बरोबर धार काढायच्या वेळेला हा वाघ्या आमच्या तिथं झुमऱ्यालाच यायचा आणि कधी त्याला हे केलं नाही, सरळ किटली ठेवायचं. हे एक वैशिष्ट्य सांगण्यासाठी मी माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून त्या वाघ्याचं नाव घेतलं. म्हणून मनाली जरासं उत्सुकता आली आणि ह्या भगवंतानं जे आमच्या कारभाराने सांगितलेलं आहे असे अनेक आहेत. पण एका वेळेला एका देवाची जवळजवळ मंदिर सोडून 21 जागी रानातल्या आरती होणं म्हणजे चेष्टा आहे काय सांगा. मग तो साक्षात असल्याशिवाय हे चालणार का? मी ट्रस्टी आहे मान्य आहे, पण मी मालक नाही. मालक तुम्ही आम्ही सर्वजणच आहे. टाळी वाजवा. समजले का? मी माझ्या मंदिरापासून जवळजवळ 7 किलोमीटर आहे. मी या देवस्थानच्या कामासाठी ह्या महिन्यात जवळजवळ 5 ते 6 वेळेला आलो. 28 फेब्रुवारीला भंडारा आहे मोठ्या प्रमाणात. मी स्वतःच्या खर्चाने येणे, स्वतःच्या खर्चाने जाणे. भगवंताचा एक पैसा कोणी आम्ही ट्रस्टी घेत नाही. 2005 पासून हे मंदिर बांधकाम चालू आहे. 15 गावचे 15 लोक आहे. मोठेपणाने सांगू शकतोय भगवंताचे काही नसताना आणि काही त्याची अपेक्षा न करता त्या भगवंताचं काम करत आलोय. कोणी 15 आम्ही कुणाचा त्या भगवंताचं नाही आणि सरकारी देणगी एक नया पैसा अजून घेतलेला नाही आहे. आज जवळजवळ 12 ते 13 कोटी रुपये खर्च केले. 90/100 मंदिर आहे. आम्ही सांगू शकतो कुठले पैसे किती खर्च झाले. आता इथून जाणाऱ्या कारभाराने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला मीटिंग असते. तपशीलवार आमच्या सेक्रेटरीला विचारायचं आज तारखेला ह्या बुकाचं हे नंबर किती पैसे जमा झाले, त्या नंबराप्रमाणे तुम्हाला आमच्या सेक्रेटरी जवळ मिळेल. एवढं आम्ही काटेकोरपणे करतोय. म्हणून आज ते भगवंताचं आणि हे तुम्ही मूठ बसावरचं दिलेलं धान्य आहे तिथं प्रसाद चालू असतोय. मग तुम्ही दिला पण तुमचं किती पुण्य मोठं आहे. तुम्ही दिलेलं धान्य किती लोकांना प्रसाद पोहोचतोय म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहे. आणि त्या भगवंताचं संताचं पावन इथं लागणं म्हणजे तुम्ही बी किती भाग्यवान. आणि उद्या परत एकादश आहे. रानात पवित्र झालं हे गाव पूर्ण गाव आणि गाव पिढ्यानपिढ्या पवित्र झालं. त्या भगवंताचं पावन लागणे म्हणजे चेष्टा नाही आहे. मी स्वतः एक पेन्शनर आहे. मला देवानं भरपूर दिलंय पण आम्ही कधी 5 पैशाची आशा करत नाही. आणि जोपर्यंत हातपावर माझे आमचे गट आहेत त्या भगवंताची आम्ही हे म्हणत नाही की 100% भगवंताचं आम्ही काम करतोय. आमच्याकडून बी काही चुका होतात. आम्ही मनुष्य प्राणी आहे. पण त्या भगवंताला आम्ही एक साकडं गाठलंय. भगवंता काही चुकी झाली, काही झालं, वेळी वाकडं, सेवा आमची मान्य करून घे. एवढी तुम्ही प्रार्थना करा. त्या भगवंताला स्मरण आणि जसं कारभाराने सांगितलंय मेंढी माऊलीची सेवा सगळ्यात सेवा उत्तम आहे. आणि एक माझ्या आई बहिणीला मी सांगतो देव तिथं नाही आहे, त्या बकऱ्यात आहे. आता तिथं प्रसाद चालू आहे, महाप्रसाद चालू आहे. तिथं पुरुष मंडळी आहे. तुम्ही झाल्यानंतर प्रसाद घ्या. ती भांडी वगैरे आहेत काय आहे ती जरा धुवून ठेवा, स्वच्छता ठेवा. अहो भगवंत त्यातच आहे. हे आपण समजायचं नाही की मी मोठा आहे, मी ती भांडी कशी धुवू नाही, तेच महत्वाचं आहे. एवढी त्यातच ती सेवा आहे.
मी म्हणणार माझ्या घरात सगळं आहे, मी या मातीत का झोपू? पण त्याच्या दारात जो प्रसाद होईल तोच प्रसाद खरा असतोय आणि त्याच्या फाटक्या घोंगडे मला मिळू दे, आम्ही घोंगड्यावरच झोपतो इथं. आम्ही ट्रस्टी आहे नाही तर येतोय आम्हाला कारभार्याला बाबा आमची व्यवस्था करा, नाही. मग तिची काही नाही. आता हे किती वर्ष झाले बघा, त्यांचे विषय सगळे येतात, त्यांना स्वतःचा अनुभव आहे आणि आता हे चालू आहे. आम्ही रोज तिथं आमच्या मोबाईलवर बघतो, आम्हाला तेवढं समाधान वाटतंय. किती वर्ष झाली दादांची आमची सेवा करतोय, आम्ही निस्वार्थाने करतोय. तेव्हा आपण या त्याची जेवढी सेवा होती तेवढी सेवा करा, पण प्रामाणिकपणाने करा. पण कसं आहे माहिती आहे का, आता तुम्हाला राग येण्यासारखं येईल. आम्ही आयला मीच हौशा चाललाय गौशा चाललाय म्हणून तिसरा नवल्या बी चाललाय, ते नाही सेवा. मन धन कर सगळं मनापासून त्याची करा. तुम्ही 2 दिवस करा पण प्रामाणिकपणाने. नाही तर बकरी तिथं प्रसाद घेतला, इथनं पुढे गेला, गेली तिकडं आला, ती सेवा नव्हे आहे. म्हणजे मी ट्रस्टी आहे म्हणून मी मोठेपणा सांगत नाही, आम्हाला आलेले अनुभव आहेत. आणि हे ज्वारीचं जे सांगितलं, मामांच्या बरोबर जी माणसं होती ती माणसं आम्ही असे बसलो की विषय निघायचे, 2-4 होते ते सांगायचे. जे तुम्हाला जून महिन्यात का जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात आंबे मिळतात का हो? नाही. औरनाळ म्हणून गाव आहे, चौगले म्हणून, तो आमचे पाहुणे, तो म्हातारा झालेला होता. आम्ही यामध्ये शिरल्यानंतर तो पण आला, त्याने स्वतः सांगितलं की मामा आजारी आहेत म्हणून बघायला आम्हासारखे पण त्यावेळेला एसटी नाही, गाडी नाही, चालत घेते. तर मामा असे झाडाबुडी बसले. चौगल्याला सांगितलं, अरे चौगले मी आजारी आहे म्हणून आल्या सर लेखाव शिवा देत होते. त्यांचं सगळ्यांचं उद्धार झालं. आणि मनाला आजारी आहे नाही म्हणा, आंब खायचं हे झाली या म्हणा, आंब पाहिजे. मामा आंब कुठलं आत्ता द्यायचं, माझ्यासारखा उरमुट होता. म्हणजे मी माझ्या अध्यक्षाला आम्ही बोलतो, प्रश्न करतोय, अण्णा हे असं नाही असं नाही असं. मग म्हणाला काय सांगायला काय आंबे नाही म्हणाला, तिथं घे, तिथं उकर म्हणाला. तिने उकरलं, तिथं 5 आंबे मिळाले पिकलेले. ते 5 आंबे संपले नाही, 2च आंबे संपले. 3 आंबे मग माझ्यासारखा होता, तोंडाला पाणी सुटलं की ह्याच्या आईला एखादा आंबा तरी घरून घेऊन जावं, मुलाबाळांना द्यावं. मामाने ज्या वेळेला सांगितलं तुमची पोटं भरली, जिथनं घेतलाय तिथं ठेवा. आंबे तिथं टेकले, माती ढकलली. परत माझ्यासारखा तो म्हणजे धारबूट होता. मामा इकडे तिकडे गेल्यानंतर तिथं उकरून बघितलं, तिथं काही नव्हतं. ही सत्य परिस्थिती आहे. तरी मला तिथं भजन कीर्तन होतं. आमचे राज्याचे चांगले नेते, त्यांचं आकस्मिक दुःख निधन झालं. त्यांच्या आमच्या ट्रस्टच्या वतीने, तुमच्या गावकऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आमच्यातर्फे. आणि मला 2 शब्द या वाद्याच्या बद्दल बोलायला मिळालं. माझा ऊर भरून आला, नाही तर आम्ही काय भाषण वगैरे कोण आलं तर करत नाही. पण मला त्या भगवंताने जरा बुद्धी दिली आणि तुम्ही गावकऱ्याच्या सहकार्याने शांतपणाने ऐकून घेतला, त्याबद्दल मी पूर्णपणे श्री सद्गुरू बाळूमामा माता सत्यवादी सेवा संस्था मेटे, तालुका कागद, जिल्हा कोल्हापूर आणि आमच्या पूर्ण ट्रस्टच्या वतीने आम्ही या गावकऱ्यांच्या इथं आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. जय बाळूमामा, जय सत्यवादी, जय बाळूमामा. शांतीलाल कोळेकर मी काय सांगायला आलो, ही सगळं ह्यांच्या चॅनल मध्ये ह्यांचं बी बाळूमामा देवस्थान कमिटी वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. जय बाळूमामा, जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.